जेव्हा तुमच्या चित्रपटाचा प्लॉट सुंदर तऱ्हेने मांडलेला असतो ना, नक्कीच काही फ्लॉज असतील, नो डाऊट ॲट ऑल, जे की आहेत. पण रायटिंग, डायरेक्शन आणि प्रेझेंटेशन आणि स्पेशली कॅरेक्टर्सचं वर्क, सई असो, इवन सुबोध असो, ओके, चिन्मय असो किंवा अजून कोणी, ओव्हरऑल जर बोलायला गेलं मित्रांनो, जस्ट अँड मस्ट वॉच इट इन थिएटर्स. खूप रेअरली मी ॲक्च्युली आजकाल रेअरली नाही म्हणणार मी, बरेचसे मराठी चित्रपट यावर्षी ऑलमोस्ट सगळेच थिएटरमध्येच बघा मी मागच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत असं खूप वेळा झालं आहे की यार नाही बघा हा थिएटरमध्ये असं झालं आहे. मला ॲक्च्युली नाही माहिती की हा चित्रपट ओरिजिनल स्टोरी की कोणत्या कन्सेप्टवरून वगैरे घेतला आहे, पण जे काही असो, मी या आधी असा चित्रपट नाही बघितला आहे किंवा स्टोरी कथानक जे आहे ते माझ्यासाठी नवीन आहे. तर मला नाही माहिती, काही कमेंटमध्ये जेव्हा मी याचा ट्रेलर रिव्ह्यू केलेला तेव्हा रिमेक करत होते, मला नाही माहिती बाबा, आणि मला माहीत करून पण नाही घ्यायचं, कारण मला जो एक्सपिरियन्स मिळाला आहे ना, तितका जबरदस्त लाजवाब एक्सपिरियन्स आहे ना की मला ती मजाच तुमची पण किरकिरी नाही करायची यार. जस्ट गो फॉर इट. आणि मी तुम्हाला एकच सांगेल, जेव्हा तुम्ही ट्रेलर बघितल्यावर जर काही डिसाईड केलं असेल तर मी क्लिअरली सांगतो आहे, ट्रेलर ज्या पद्धतीने कट केला होता ना की खूप गोष्टी कळणारच नाही तुम्हाला की चाललं काय, कारण ट्रेलरच एक सस्पेन्स टाईपचा तुमच्या समोर होता. हां, मी सेकंड हाफविषयी डेफिनेटली बोलेल, स्पॉयलर फ्रीच आहे, त्यात वाद नाही आहे. सेकंड हाफविषयी मी एक गोष्ट नक्की बोलेल की इंटरवेल नंतरचे काही सीन्स आहेत असे चित्रपटात, ते आपल्याला थोडेसे अतिशयोक्ती वाटतात, पण मे बी जेव्हा तुम्ही पहिल्यापासून जेव्हा चित्रपट बघता, म्हणजे मी जेव्हा विचार करतो तेव्हा मी बोलतो आहे, पण जेव्हा तुम्ही पहिल्यापासून चित्रपट बघायला सुरुवात करता तेव्हा तेवढं पण नाही. हां, चित्रपट एंड झाल्यावर डेफिनेटली तुम्ही जेव्हा विचार करतात रिव्ह्यूविषयी किंवा तेव्हा तुम्हाला समहाऊ वाटतं की काही फ्लॉज आहेत का, तर आहेत. आणि काही ठिकाणी डायलॉग डिलिव्हरी जी आहे ना, ती काही डायलॉगमध्ये तेवढी इम्पॅक्टफुल नाही वाटत, पण हे खूप मायनर मिस्टेक्स आहेत. मिस्टेक पण नाही म्हणणार मी याला, हे ॲक्च्युली हे प्रत्येक चित्रपटात असं होतं. सो आय डोंट थिंक की आपण म्हणतो नो बडी इज परफेक्ट, तर 100% आपण काही एक्सपेक्ट करणं हे पण चूक आहे. तुम्हाला चित्रपट एंटरटेन करतो, एंडपर्यंत काय चालू आहे काय नाही याविषयी एक तऱ्हेने उत्सुकता राहते, आणि जे कॅरेक्टर आहे ना तिचं, ते खूप जबरदस्त तऱ्हेने तुम्हाला सरप्राईज म्हणण्यापेक्षा, सरप्राईज तर नाही वर्ड यूज करणार, कारण ट्रेलरमधून काही गोष्टी अशा समहाऊ अंदाज येत होता, पण एक तऱ्हेने शॉक्ड काही बाबतीत करेल. बाकी ॲक्टिंग सगळ्यांनी सुंदर केली आहे. येस, देअर इज लॉट ऑफ हेट. मी बघतो कधी कधी मराठी मूवीजच्या बाबतीत जेव्हा कमेंट्स वगैरे बघायला मिळतात, कधी कधी या ॲक्ट्रेसविषयी म्हणा, सुबोधविषयी म्हणा, समहाव काही कमेंट्स बघतो मी ज्या निगेटिव्ह असतात, पण क्रिटिसाईज करायला तुम्ही मग काहीतरी एक पॉईंट तर द्या की मी त्यांना क्रिटिसाईज करू तुम्हाला खुश करण्यासाठी, असं होणार नाही. तर ते ॲक्टिंग तर कधी ऑब्व्हियसली चांगलीच करतात ना. सो माझं एवढं म्हणणं आहे की जस्ट बिकॉज काहींना खुश करण्यासाठी मी क्रिटिसाईज करून कूल बनेल, हे माझ्या तत्वातच नाही आहे. इनफॅक्ट तत्त्व म्हणण्यापेक्षा नेचरमध्ये नाही आहे. सो मी एवढंच सांगेल की हा चित्रपट थिएटर्सला बघा. थिएटरमध्ये तुम्हाला मी सजेस्ट करतो आहे, कारण तुम्हाला हा चित्रपट डिसअपॉइंट नाही करणार ही गॅरंटी आहे. 5मधून मी 3.5 स्टार रेटिंग दिली या चित्रपटाला. सेकंड हाफमध्ये सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल काही फ्लॉज आहेत चित्रपटात, पण कोणत्या नसतात. सो पण तरी ठीक आहे. ओव्हरऑल तुम्हाला एक जो एक्सपिरियन्स मिळेल ना, तो तुम्हाला डेफिनेटली एवढं तरी म्हणायला मजबूर करेल की यार पैसा वसूल आहे. ओके, हां, ऑब्व्हियसली प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असतं. आय ॲग्री की प्रत्येकालाच आवडेल असंही नाही आहे, पण जर तुम्हाला थोडंफार एक उत्सुकता असते अशा चित्रपटांमध्ये ज्यात थोडाफार सस्पेन्स किंवा एक अशी कथा जी तुम्हाला मस्त तऱ्हेने वळवते की विचार करण्यावर एक
तर हा चित्रपट नक्कीच चांगला आहे. कमीत कमी हिंदीचे जे चित्रपट रिसेंटली रिलीज झालेत, हिंदी सिनेमा इंडस्ट्री बॉलिवूडचे, त्यांच्याहून खूप बेटर यार. कम्पेअर करणं पण चूक आहे, पण काय आहे, काही लोकांना अशा टाईपचीच भाषा कळते की यार त्याच्याऐवजी हा बघावाला. कारण त्यांना तुम्ही जेव्हा एक तऱ्हेनं पटवता ना, तेव्हा त्यांना पटत नाही. त्यामुळे माझं हे मत आहे की या भाषेत जास्त इझी पटू शकतं. बाकी मस्त आहे यार. आणि मला स्पेशली बॅकग्राऊंड म्युझिक काही बाबतीत खूप जबरदस्त वाटलं. बॅकग्राऊंड म्युझिक मस्त आहे काही ठिकाणी डेफिनेटली. अकॉर्डिंग टू सिच्युएशन खतरनाक वाटतं. ॲक्शन सीन्स ॲक्शन सीन्स तर नाही म्हणू शकत, पण हा ठीक आहे. म्हणजे काही काही सीन्स असे चित्रपटात आहेत जे एक तऱ्हेने तुम्हाला म्हणजे मस्त वाटेल यार. ओव्हरऑल हा चित्रपट थिएटरमध्येच बघायच्या बाबतीत मी काय एक्सपिरियन्स म्हणतो, ओ टी 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 व्हीवर कमी चित्रपट बनतात असे, असं माझं मत आहे. बाकी बघा तुम्ही तुमचं. हां, तरी कॅरेक्टर्सविषयी जर म्हटलं तर सुबोधचं कॅरेक्टर समहाव डिफेन्सिव्ह वाटतं काही ठिकाणी. चिन्मयचं कॅरेक्टर खतरनाक जबरदस्त वाटतं कोणत्याही अँगलने. म्हणजे नाही, आता ते कॅरेक्टर दिलंच तसं आहे, पण या कॅरेक्टर्समध्ये पण जर काही सरप्राईजेस आहेत का नाही, यासाठी तुम्ही चित्रपट बघा यार. मला ना अशा टाईपच्या चित्रपटांविषयी ना कधी कधी भीती पण वाटते की नाही यार बाबा, आपण चुकून काही स्पॉइलर नको बोलायला. पण आहे यार, खरंच मजा येईल तुम्हाला. आणि मला मी या चित्रपटाचा मी तुम्हाला सांगतो काय, सिरियसली थोडं रायटिंग सम हाऊ बेटर होऊ शकत होतं, हे मी ॲग्री करतो सेकंड हाफमध्ये. पण ठीक आहे यार, काही नाही बाई, जबरदस्त आहे. पण एवढं नक्की आहे की ह्या चित्रपटातून तुम्ही माझं जे मत आहे, डिसअपॉइंट तर तुम्ही नक्कीच नाही होणार. चिन्मय, सुबोध, सई, एव्हरी वन इज फॅन्टॅस्टिक. बाकी बघा, तुम्हाला पाहायचं आहे असल्यास तर थिएटर्सला बघा, असं माझं सजेशन तर आहे. कारण रेअरली बनतात असे चित्रपट आणि ठीकठाक प्रोडक्शन व्हॅल्यू आहे चित्रपटाची. म्हणजे बजेट खर्च केला आहे क्लिअरली दिसतो पण चित्रपटात. आणि बाकी म्युझिक वगैरे तुम्हाला एक तऱ्हेने मला ना अकॉर्डिंग टू सिच्युएशन्स जे आहे ना, त्या सीन्स खूप आवडतात. म्हणजे त्यानुसार जे म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक जे यूज करतात ना, तर ते बॅकग्राऊंड म्युझिक या चित्रपटाचं ताकद आहे. काही ठिकाणी खूप इम्पॅक्टफुल वाटेल, काही ठिकाणी लाऊड वाटेल जास्त, पण ओव्हरऑल चित्रपट तुम्हाला कुठेच डिसअपॉइंट नाही करणार. सेकंड हाफच्या काही गोष्टी सोडल्या. पण असंही नाही आहे, तुम्ही नाही तर असं म्हणाल की यार तुम्ही गैरसमज कराल की सेकंड हाफ खूप खराब आहे का. नाही नाही, तसं नाही. आता एक 2-5 मिनटाचे काही सीन्स, 1-2 सीन्स जर सोडले तर बाकी बेटर आहे. काही काही ठिकाणी डायलॉग्स असे खिचलेले वाटतात. असं नाही की बाबा हाफ सेकंड हाफ पूर्ण खराब वगैरे टाईप्स आहे. काही ज्या गोष्टी आहे त्या मायनस पण करू शकत हो तुम्ही. 5-7 मिनिट चित्रपटाचे कमी होऊ शकत होते. बस एवढं माझं सजेशन आहे, बाकी काही नाही. मस्त आहे बघा.